By using Bakshali method, find the approximate root of root 26. रूट 26. बघा मित्रांनो, आता काय करायचं, नियरेस्ट व्हॅल्यू पाहिजे. की नियरेस्ट कोण आहे 25. नियरेस्ट कोण आहे 25. तर नियरेस्ट व्हॅल्यू पाहिजे. 25चं रूट किती आहे 5. 25चं रूट किती आहे मित्रांनो 5. तर काय करायचं, यस इज इक्वल टू 25 घ्यायचं. यस इज इक्वल टू सॉरी यस इज इक्वल टू किती घ्यायचं 26. एस इज इक्वल टू 26 आणि नियरेस्ट रूट 25चं रूट किती असतं 5. 25चं रूट किती असतं 5. मग डिफरन्स घ्यायचा मित्रांनो, डिफरन्स एस मायनस एनचा स्क्वेअर. तर एस किती आहे 26 मायनस 5चा वर्ग किती येतो तो 25. म्हणजे हे हमेशा एकच येणार. 5चा वर्ग किती येतं हे 1. नंतर काय करायचं पी काढायचं मित्रांनो. पी इज इक्वल टू डी डिवायडेड बाय 2 इंटू एन. तर 2 किती आपलं डी किती आहे 1. एन किती आहे मित्रांनो 5. 5 दोन्ही 10. 1/10 लिहिलं तरी चालतं. नंतर ए इज इक्वल टू एन प्लस पी. ठीक आहे 1/10 लिहू आपण. एन किती मित्रांनो एन किती आहे 5 प्लस 1/10. 5 प्लस 1/10 जर केलं तर हे किती 5 10 50. 50 प्लस 1 51. 51 भागिले 10 म्हणजे 5.1. लिहिलं नाही लिहिलं तुमच्या मनावर. इथं पण 0.1 लिहिलं तरी काही फरक पडत नाही. हे झालं. मग आता काय करायचं मित्रांनो, फॉर्म्युला वापरायचा. फॉर्म्युला काय आपल्याकडे रूट यस. रूट यस सिमिलर टू किंवा अप्रॉक्सिमेट टू ए मायनस पी स्क्वेअर डिवायडेड बाय 2a. ए मायनस पी स्क्वेअर डिवायडेड बाय 2a. तर रूट यस किती आपलं रूट 26 सिमिलर टू ए किती आहे मित्रांनो 5.1 मायनस पी किती आहे 0.1 चा स्क्वेअर 2 इंटू ए किती आहे 5.1. काढा किती येतं फास्ट. किती येतं 5.099. तुम्ही कॅल्सीत उत्तर चेक करू शकता, क्रॉस चेक करू शकता. क्रॉस चेक करू शकता. समजलं मित्रांनो. बक्षाली मेथड मध्ये काय करायचं, रूट 26 अप्रॉक्सिमेट नियरेस्ट रूट पाहायचं. नियरेस्ट रूट किती आहे 25चं 5. तर मग एन इज इक्वल टू 5 घ्यायचं. एन इज इक्वल टू 5 घ्यायचं. एस म्हणजे ही व्हॅल्यू स्क्वेअर रूटची व्हॅल्यू 26. डी म्हणजे डिफरन्स एस मायनस एनचा स्क्वेअर 26 मायनस 5चा वर्ग किती येतं हे 1. पी कसं काढायचं डी अपॉन 2n 1 भागिले 10 0.1. ए कसं काढायचं मित्रांनो एन प्लस पी. मग रूट एस सिमिलर टू ए मायनस पी स्क्वेअर अपॉन 2a त्याच्यात व्हॅल्यू टाकायची. समजलं. अजून एक प्रॉब्लेम घेतो मित्रांनो, लक्ष द्या. फाइंड द approximate root of find the approximate root of root 5. रूट 5 रूट 5 आले रूट 5. तर इकडे बघा मित्रांनो रूट 5 एस इज इक्वल टू 5 घ्यायचं. एस इज इक्वल टू किती घ्यायचं 5. एस इज इक्वल टू 5 घ्यायचं. नंतर एन इज इक्वल टू किती घ्यायचं 5 च्या जवळ कोणाचं रूट आहे 4. त्याचं रूट किती आहे 2. 2 एन इज इक्वल टू 2 घ्यायचं. एन इज इक्वल टू काय घ्यायचं 2. मग डिफरन्स घ्यायचा एस मायनस एनचा स्क्वेअर 5 मायनस 2 चा वर्ग. हा डिफरन्स एकच येणार. मग नंतर पी घ्यायचं. पी काय पीचा फॉर्म्युला काय डी अपॉन 2 इंटू एन. तर डी किती आहे 1 पण 2 इंटू 2 1/4 म्हणजे 0.25. 0.25 लगेच 0.25 झालं. मग ए इज इक्वल टू एन प्लस पी. एन प्लस पी. एन किती आहे 2 प्लस 0.25 किती येतं हे 2.25. 2.25. मग नंतर रूट एस इज सिमिलर टू ए मायनस पी चा स्क्वेअर अपॉन 2 इंटू ए. 2 इंटू ए.
तर एस सिमिलर टू रूट एस म्हणजे आपलं एस ची व्हॅल्यू किती आहे 5 सिमिलर टू ए किती आहे आपलं मित्रांनो 2.25 मायनस पी किती आहे मित्रांनो आपलं 0.25 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू 2.25 किती येतं मित्रांनो 2. करेक्ट चेक करायचं 2.236 बरोबर आहे का हा बघा मित्रांनो तसाच प्रॉब्लेम हा इकडे बघा एस रूट 10च रूट बघा रूट 10च अप्रॉक्सिमेट आपल्याला रूट काढायचं तर आपलं यस किती आहे 10 एन किती 10च्या जवळ कोण आहे 9 9चा रूट किती आहे 3 तर 3 घ्यायचं एन तर डी किती आहे एस मायनस एनचा स्क्वेअर तर 10 मायनस 3चा वर्ग 1 हा पी इज इक्वल टू काय घ्यायचं डी डिवायडेड बाय 2 एन 1/2 इंटू 3 6 1/6 0.167 घेतलं तर चालतं ए इज इक्वल टू एन प्लस पी 3 प्लस 0.166 म्हणजे 3.166 रूट एस इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे सिमिलर टू ए मायनस पी स्क्वेअर अपॉन 2a आलं नंतर हा हे अप्रॉक्सिमेट रूट 10 एसच्या जागी काय लिहायचं रूट 10 हा 3.167 मायनस 0.167 अपॉन 2 इंटू 3.167 त्याचं उत्तर येतं 3.165 समजलं लिहा फास्ट बघा मित्रांनो पुढचा प्रॉब्लेम फाइंड द अप्रॉक्सिमेट रूट ऑफ रूट 41 बाय युझिंग बक्षाली मेथड तर बघा मित्रांनो यस म्हणजे 41 म्हणजे आपलं स्क्वेअर रूट जे काढायचंय रूट काढायचं 41 एन म्हणजे नियरेस्ट रूट किती 41च्या हे बघा 41च्या अगोदर 36 आहे 36 तर 36 च रूट किती असतं 6 36 च रूट किती असतं 6 मग डी काढायचं डिफरन्स यांचा एस मायनस एन स्क्वेअर तर 41 मायनस 36 हा किती येतो हा 5 वेगवेगळं पण येऊ शकतं हे म्हणजे एकच येतो म्हणलो तुम्ही एक नाही तर वेगवेगळं येऊ शकतं हा 5 तर पी किती आहे मित्रांनो डी अपॉन 2n तर डी किती आहे 5 अपॉन 2 इंटू 6 5/12 किती येतं हे 0.4166 आहे का तर 6-7 घेऊन डायरेक्ट 7 घेऊन टाकायचं राऊंड अप करून टाकायचं 417 आलं नंतर काय करायचं मित्रांनो ए इज इक्वल टू एन प्लस पी एन किती आहे मित्रांनो 6 पी किती आहे 0.417 तर हे किती 6.417 हे आलं आता काय करायचं मित्रांनो आता आपल्याला काय करायचं पुढे फॉर्म्युला वापरायचा रूट एस इज इक्वल टू किंवा अप्रॉक्सिमेट रूट एस इज इक्वल टू ए मायनस पी चा स्क्वेअर अपॉन 2 इंटू ए राईट आहे फॉर्म्युला लक्ष द्या आता बघा रूट एस एस किती आपलं 41 अप्रॉक्सिमेट रूट्स ए किती आहे 6.417 मायनस ए किती आहे 0.417 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू ए किती आहे 6.417 करा किती येतं 6.43 क्रॉस चेक करा 413 येतं का चेक करा किती येतं बघा 6.40 चला थोडंफार चालतं अप्रॉक्सिमेट रूट्स असते ते फास्ट लिहा बघा मित्रांनो नवीन प्रॉब्लेम आहे 125,348 चा अप्रॉक्सिमेट रूट काढायचं बघा मित्रांनो तुम्हाला माहिती आहे 300च जर रूट काढलं तुम्ही 300च किती येतं 300चा जर स्क्वेअर केला तर किती येतो 90,000 किती येतो 90,000
तो 1,25,348च्या जवळ आहे. तर मग तुम्ही 300 घेऊ शकता अप्रॉक्सिमेट. हा तर मग काय करायचं, एन इज इक्वल टू 300, एन इज इक्वल टू 300, एस इज इक्वल टू 1,25,348. मग डी इज इक्वल टू एस मायनस एन स्क्वेअर. 350 पण घेऊ शकले असते तुम्ही, ठीक आहे, तरी पण चालतं. हा यस किती आहे, 125,348 मायनस, पण राऊंड अप मलाच घ्यायचं. 300चा स्क्वेअर किती येतं हे बघा, 35,348. हा हा झाला डिफरन्स. मग पी इज इक्वल टू काय, डी डिवायडेड बाय 2n. हा डी किती आहे, 35,348 डिवायडेड बाय 2 इंटू 300 म्हणजे 600. 35,348 डिवायडेड बाय 600 किती ते 58.9133. हा हे आलं 58.9133. मग काय करायचं, आपला फॉर्म्युला रूट एस, सॉरी पहिले ए काढून घेऊ. ए काय राहील मित्रांनो, एन प्लस पी, 300 प्लस 58.9133 म्हणजे 358.9133. आता नंतर काय करायचं मित्रांनो, फॉर्म्युला घ्यायचा, रूट एस इज अप्रॉक्सिमेट्स टू ए मायनस पी स्क्वेअर डिवायडेड बाय 2a. तर रूट एस म्हणजे किती आपलं, 125,348. ए किती आहे मित्रांनो आपलं, ए किती आहे, ए किती आहे 358.9133 मायनस पी किती आहे मित्रांनो, 58.9113 चा स्क्वेअर अपॉन 2 इंटू ए किती आहे 358.9133. किती येतं बघा, थ्री फिफ्टी किती आलं, 354.812. क्रॉस चेक करा. क्रॉस चेक कसं करायचं, याचं रूट टाकायचं, बरोबर, थोडं पण चालतं.